तुझ्या 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 रूपाचं चांदन. दत्ताभाऊ वेगळे होते. सौदव गाव त्यांच्या प्रेमात होत. राज्याला कुणी बी मदत मागायला आले ना की लगेच जायचे. दादागिरी पण करायचे, पण पण माणुसकी पण तेवढीच होती. म्हणजे एक वेळ कोणाला तरी मारतील, पण नंतर स्वतःच्या हातानं त्याच्या जखमेवर मलमपट्टी करतील. दादा, दत्ता साहेब परत हसून घेऊन. ठाव आहे म्हणून थांबलो इथं. दादा, तुम्ही थांबवा ना त्यांना. किंवा नाही ऐकायचा. हा तू त्यांच्या पाठीवर बसतोय आणि गाव मला इथं होत रोजच झालंय. दादा, तुम्हाला जमत नसेल तर मी जाते. असं वेडेपणा करू नकोस. तुझ्या जीवाचं बरोबर करून घेशील तू. नग दादा, तुम्हीच म्हणलात ना तुम्हाला जुने दत्ता साहेब बघायचेत म्हणून. मग त्यांना पूर्वीसारखं बनवायला सुरुवात करायला काय हरकत आहे? अगं नक्षे, तुला वाटतं मी प्रयत्न केला नसेल? यावेळी मी करते. नक्षे 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 ऐक माझं. दत्तगुरु महाराज, सोड त्यो असू. नाही दत्ता साहेब, तुम्ही नका हो त्रास करून घेऊ स्वतःला. दत्ता एकच सांगतो आणि एकदा सांगतो, हा सूड सोड. नका ना स्वतःला त्रास करून घेऊ असा. मला त्रास झाल्या बिगर हिला हिला शांती नाही भेटायची. तिच्यासाठी मला स्वतःला त्रास करून घेऊ देत. सोडा सोड. साहेब पण माझ्यात हान ह्याच्यात जेव कुणी मध्ये येईल त्याला चित्ता गाडल. सोडा सोड. हिच्या मनाला शांती भेटते. बघ बघ कशी असते माझ्याकडे बघ. मी स्वतःला त्रास करून घेतला, काहीला आनंद मिळतो. माझ्या नाही पण हिच्या मनासारखं तरी होऊ देत की. सोड सोड त्या सोड. हिनं घात केला. हिच्या देखण्या रूपानं घात केला. काळजावर भरून न येणारी जखम दिली हिनं. हिचा गोरा रंग, हसल्यावर मोत्यावाणी दिसणार दात, गालावरची लाली, या समजांनी घात केला. बोललो आपण या पुरीवर. हान स्वतःचीच नाही ओळखू शकलो आपण हिला. आता सुंदर दिसणाऱ्या सगळ्या पुरीचं तुकडं तुकडं करीन. सुंदर दिसणाऱ्या पुरी विश्वासघात करायला जन्माला आलेल्या असत्यात.
सोड. दत्तासाहेब दत्तासाहेब ये अहो दत्तासाहेब या सावकाश. हो का असं वागताय हो? बसा इथं बसा. रेखा तू तू पण असाच वागला. कुठं निघालीये? बोल के कुठं निघालीये? तुला काही पडलंय वय त्याचं? ए माझा हक्क आहे तुझ्यावर. बोल कुठं चालली मला सोडून? बोल की का वागली असं? मला एकट्याला सोडून कुठं निघाली? बोल. ते मला नाही, ते तुझ्या आईला जाऊन विचार. रेखा आवाज खाली. तुझ्या आईनं जो काही नीचपणा केलाय की नाही त्याच्यासाठी चौकटीत राहायचं. माझ्या आईबद्दल काय बोललीस ना तर बोलणार. एकदा नाही 1000 वेळा बोलणार. पगार पण ठेव नाहीतर मी नाहीतर नाहीतर काय करणार रे तू? काय करणार? माझ्या आईला बोलती माझ्या आईला बोलते आपल्या आईबद्दल काय बी बोलायचं नाही. दत्तासाहेब अहो मी काही नाही बोलले हो. बोलली तू बोलली तू माझ्या आईला नीच बोलली. तुला माहित नाही रेखा आपण आपल्या आईवर किती जीव लावतो तरी बी तू आपल्या आईला नीच बोलली. दत्ता भाऊ काय करताय? शंकर्या बाजूलो हिला चिरून काढतो. शंकर्या ही रेखा आपल्याला नीच बोलली. मी आता हिला आहे ना उभा चिरतो. दत्ता भाऊ तुम्हाला जास्त झाले. इथं रेखा नाही आहे. ए तू मला शिकवू नको हो बाजूला. ही जी लायकी आहे का हा माझ्या आईला नीच बोलायची? सोड हिला आजोबा चिरतो. दत्ता भाऊ खरंच इथं रेखा नाही आहे. बाजूला म्हणलं ना रेखा रेखा तर तुला सोडतच नाही. दत्ता भाऊ अहो दत्तासाहेब मी नक्षत्र आहे हो. दत्ता भाऊ शुद्धीवर या. इथं रेखा नाहीये. नक्षत्र आहे ती नक्षत्र. शंकर नाही मी आईला सोडणार नाही. शंकर दादा तू बाहेर जा. सांभाळून जा. काचा आहेत या 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 सांभाळ या. झालं मनासारखं वागून भेटली हाऊस. तुला सांगितलं होतं तिकडे जाऊ नकोस म्हणून तरी पण केलीस. नाही ऐकलं. तुला लागलं असतं म्हणजे हो, पण मी त्यांना थांबवलं. कोणी सांगितलं? मी हा खुळा वय इथं बाहेर थांबाया. नशीब वेळेवर आलो नाहीतर दत्ता भाऊन खरंच कापला असता. चालली होती पुशाकी मारायला. तुला सांगितलं ना तरी बी सावताची अक्कल चालवायला गेलीस. ए नक्षे परत एकदा सांगतो दत्ता भाऊंच्या वाट्याला जाऊ नगस.
त्यांची तार बसली की रेखा अन प्रेम हे दोन शब्द अजिबात काढायचे नाही. राक्षस घुसतो त्याच्या अंगात, मग त्याला आवर घालणं कठीण होऊन बसतं. रेखा. काय काय म्हणली? अहो शंकर दादा, रेखा. हा रेखा काय? अहो रेखाचं नाव काढलं की ते असे वागतात. हा त्यांना जर बरं करायचं असेल तर प्रेमाचाच उपयोग होईल. शिव, तुला वाटते त्यो प्रेमानं सुधारल? का नाही? हा? प्रेमात जनावरांना पण माणसात आणण्याची ताकद असते. तुम्ही नीट पाहिलं तर त्यांच्यात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. तुला कधी दिसली? हो, घरात यायच्या अगोदर त्यांनी मला गाडीच्या धडकेपासून वाचवलं. हा इथे आल्यावर चोरीच्या आळातून मला बाहेर काढलं. होय. काल जे घरी झालं गॅसचं प्रकरण, त्यातून पण त्यांनीच मला वाचवलं. हा याचा अर्थ त्यांच्यातली माणुसकी जिवंत आहे. तिला फक्त फुंकर मारून ती ठिणगी पुन्हा पेटवायची गरज आहे. फक्त त्यांना त्यांच्यावर प्रेम करणारं कोणीतरी पाहिजे. तुला वाटतं या अशा वागण्यानं त्यांच्यावर कुणी प्रेम करल? काय बी बडबडतेस, प्रेम भेटायला पाहिजे म्हणत. झोप आता. काय नक्की तू पण. शंकर दादा, तुम्ही किती पण म्हणले तरी मला आतून असं वाटतंय दत्तासाहेब प्रेमाचं भुकेले. त्यांना माणसात आणायला प्रेमाचाच उपयोग पडेल. दत्ता भाऊच्या आयुष्यात प्रेमाची बाग फुलवायला निघालीस होय. बरं झालं आत्ताच कळलं. आता म्या भी मदत करतो तुला प्रेमाची बाग फुलवाया. बरं का आता? हा हलकं वाटतंय का? रिक्षा फिरवून झाले असेल तर बाजूला. काल रातचं आठवतंय का? दत्ता भाऊ, असं नग वागूस. कशा पाहिजे एवढी पितो? हा काल रातच्याला मी येळेवर आलो नसतो ना तर त्या बिचाऱ्या पोरीचा जीवच घेतला असतास तू. आपल्या कुलीत कोणी बी आलेलं आपल्याला खपत नाही. अरे आणि तिनं चौकट मोडली. अरे दत्ता भाऊ, ती चुकली. मी बोललो तिला, पण ती का आली ते बी समजून घे की. तू स्वतःला त्रास करून घेतो हे तिला नाही बघवलं. तेच तुला समजायला आली होती की नग मारून घेऊ स्वतःला. पण तू म्हणजे काय बोलू आता. कुठं हाय कुठं ती. दत्ता भाऊंच्या प्रेमात कुणीतरी अडगच पडत. पण काय अवकाला ताई, त्या काळुंद्रीला जमणार आहे काय सगळं? नाही, ती या वाड्यात आल्यापासनं या वाड्यात नुसती अपशकुनाची रांगच लागल्या. बघ की. आणि कले तू बी उघड उसका फिरल्यावानी बोलती. असं कोणी कोणाला ठरून प्रेमात पाडते वय? ते मला बी ठाव आहे. झाडाला पाणी घातल्या घातल्या काही फुल येत नाही. आधी त्याची मरम्मत करायला लागते, खत पाणी घालायला लागतं, थोडं थोडं पाणी बी शिंपडायला लागतं, तवा जाऊन कळी येते. आता नक्षत्र आणि दत्ता भाऊ एकमेकांच्या प्रेमात काही पडायचं नाही. पण नक्षत्राच्या मनात आपण दत्ता भाऊ विषयी खत पाणी घालू शकतो. कस? आपण नक्षत्राच्या मनावर बिंबवायचं की दत्ता भाऊ आपुलकीचा प्रेमाचा लई भुकेलाय.
एकटा पडलाय तो. असं सांगून हळूहळू हळूहळू तिला धक्क्याला लावायचं. अहो कलाताई, पण दत्ता भाऊंकडनं बी काहीतरी यायला पाहिजे की तिनं त्यांच्याशी प्रेमानं बोलायला. नाहीतर ही जाऊन बोलायची प्रेमानं आणि ते तिला फटकारत बसायचे. तेच हवंय आपल्याला, तेच हवंय आपल्याला. नक्षत्रामुळे जर दत्ता भाऊला त्रास झाला तर तो आपल्या पथ्यावर पडेल. आपला फायदाच आहे त्यात. नांगी बी खेचली जाईल आणि इश बी पसरायचं नाही. वय की कलाताई, कसलं वाण डोकं चालवलंय हो. कसलं वाण डोकं चालवले हो तुम्ही. उग येड्यागत काहीतरी करायला जाशील आणि स्वतःच्याच पायावर दोंडा पाडून घेशील. आणि स्कले, तू बी असे काही सल्ले देऊ नको येड्यागत. कशा पाहिजे त्या पोरीच्या आयुष्याची नासाडी करते. आला पुळका आला. ती तुमची बहीण आहे का आणखीन कोण आहे हो. सांगा. इथं नात्याचा प्रश्न नाहीये. उग कमरेचं सोडून डोसक्याला बांधायचं याला काय अर्थ आहे का नाही. अरे आपण कोण आहे, आपली पद काय आहे, याचं काही भान ठेवाल का नाही. भान आईसाहेबांनी ठेवायला हवं होतं. तेव्हा त्या पोरीला सरपंच पदासाठी उभी केली. तेव्हा घरच्यांना सोडून बाहेरचीला उभी केली नव. तेव्हा चाललं तुला. आता बरं तोंड सुटलंय रे तुझं. हो बघा की कलाताई, उद्या ती नक्षत्रात सरपंच झाली आणि मला या वाड्यातली धुनी भांडी करायला लागली की नाही, मग सांगते तुम्हाला. म्हणे आयुष्याची नासाडी करू नका. कलाताई, तुम्ही अजिबात ऐकू नका यांचं. तुम्हाला जे वाटतंय तेच करा. नक्षत्राला वाड्यातनं बाहेर काढायचा ह्यो एकच उपाय आहे. तुला माहित नाही रेखा, आपण आपल्या आईवर किती जीव लावतो. तू माझ्या आईला नीच बोलली. दत्ता साहेब स्वतःला का असा त्रास करून घेताय. का कळत नाहीये त्यांना की मागचं पान उलटून पुढे जायचं असतं. हवंय का तुम्हाला. एक येळ दूध उतू गेलं तरी चालल, पर भावनांना आवर घालायचं. काल माझ्या खोलीत आलती म्हणला शंकर्या. तुला मागच सांगितलंय, मला विचारल्या बिगर माझ्या खोलीत यायचं नाही. तरी बी तू आली. काय हरकत नाही, येण्याबद्दल तसा काही विषय नाही. तर काल रातच्याला जे काय घडलं ते तुमची काळजी वाटली म्हणून. गरज नाही. दाराची चौकट वळणायची, पर दत्ताच्या खाजगी आयुष्याची चौकट वळणायची नाही. मी हा सूड का वडतो, कुणासाठी वडतो, या विचारांना पूर्ण विराम द्यायचा. तिथनं पुढे जिवंत राहायचं असेल तर हसुडाला हात लावायचा नाही. दत्ता साहेब, जीवाची काळजी नाही मला. आज ना उद्या तो जाणारच आहे. आजवर तुम्ही वाचवलं, पण दर येळी तुम्ही नसणार माझा जीव वाचवायला. तुम्हाला नसेल आवडत तर मी परत लक्ष नाही घालणार तुमच्या आयुष्यात. चूक झाली. दोन चुका.
तिसरी चूक माफ करत नाही हो दत्ता. दया माया प्रेम याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आपल्याशी. खरंय तुमचं साहेब. तुमच्या अशा वागण्यामुळे कसं कोण प्रेमात पडेल तुमच्या.